आज मी करणार आहे पाणीपुरी आणि कोणत्याही चाट सोबत खाण्यासाठी चटपटीत अशी पुदिना आणि चिंच गुळाची चटणी। साहित्याचे योग्य प्रमाण घेऊन घरच्या घरी या चटण्या कशा करायच्या ते पाहण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। चला तर मग करूया पुदिना आणि चिंच गुळाची चटपटीत चटणी। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करी अँड राईस या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा, मी आता ही चिंचेची चटणी करायला घेते। ही मी 100 ग्रॅम चिंच घेतलेली आहे। जर वाटीने घेतली तर 1 वाटी आपल्याला चिंच घ्यायची आहे। आता ही मी 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। गरम पाण्यामध्ये भिजत घातली तर ती चांगली मऊ भिजते आणि त्याचा कोळ चांगला होतो। आणि जर आपल्याला कधी घाई असेल तरी सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजत घालायची म्हणजे ती लवकर ती भिजली जाते। आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते। चिंच बुडेल एवढं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय। चिंचेमध्ये ज्या चिंचुके असतात ते चिंचुके काढून टाकायचे। आता ही 1 तास अशीच भिजत ठेवूया। पुदिन्याची चटणी करण्यासाठी मी मस्त हिरवागार पुदिना आणलेला आहे, तर त्याची आपल्याला सगळी पानं काढून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हा पुदिना सगळा निवडून घ्यायचा आहे। पुदिन्याची चटणी करण्यासाठी किंवा हिरवी चटणी करण्यासाठी मी 1 वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी पुदिना घेतला। चटणी करायला घेऊया। आता त्यासाठी 1 वाटी मी कोथिंबीर घालून घेणार आहे। 1 वाटी कोथिंबीरीला अर्धी वाटी पुदिना घालायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं घालायचंय, 1 छोटा तुकडा आल्याचा, 1 मिरची, तिखट आवडत असेल तर अजून 1 मिरची घातली तरी सुद्धा चालेल। 1 चमचा काळा मीठ घालणार आहे, अर्धा चमचा नॉर्मल मीठ, जिरेपूड त्याच्यामध्ये आपण 1 चमचा घालायचे, ब्लॅक पेपर पाव चमचा, चाट मसाला पण 1 चमचा घालणार आहोत त्याच्यामध्ये, आणि 1 अख्खं लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचंय। लिंबू घातल्यामुळे चव तर चांगली येतेच, पण पुदिना आणि जी कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये घातली आहे तर त्याचा कलर चांगला हिरवागार राहतो। 1 अख्खं लिंबू पिळून घेते। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय, खूप नाही। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। हे बघा, चटपटीत अशी मस्त पुदिन्याची चटणी तयार आहे। हे बघा, अगदी हिरवीगार मस्त अशी चटणी तयार आहे। आता ही अशी स्टोअर करून आपण फ्रीजमध्ये ठेवून केव्हाही वापरू शकतो। पुदिन्याची चटणी तयार आहे। आता ही चिंच आपण 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तुम्ही पाहू शकता ही चिंच आता चांगली भिजलेली आहे। आता आपण याची चटणी करायला घेऊया। आता ही चिंच मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते। त्याच्यानंतर गूळ मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा। आपण अर्धी वाटी चिंच घेतली होती आणि पाऊण वाटी गूळ घेतला होता। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायचे, 1 चमचा जिरे पावडर घालायचे, 1 चमचा आपण काळा मीठ घालून घेणार आहोत, पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर आणि नॉर्मल मीठ आपण थोडंसं त्याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं मिक्सरला आपण याची पेस्ट करून घ्यायची। आता ही चिंचेची चटणी आपण आधी गाळून घ्यायची। या गाळणीमध्ये ओतते आणि गाळून घेते।
बघा, मिक्सरच्या भांड्याला जी चटणी राहिली होती त्यात पाणी घालून घेतलं आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचंय. आता हे जे आहे आपल्याला टाकून द्यायचंय. आता हे चिंचेची चटणी आपण गाळून घेतलेली आहे. आता आपण हिला गॅसवर एक उकळी आणून घेणार आहोत. तर चिंचेची चटणी आपण ही उकळून घ्यायची आहे. सगळे मसाले सुद्धा चांगले त्याच्यामध्ये मिक्स होतील आणि ही चटणी आपण स्टोअर करून ठेवली तर बरेच दिवस राहते. जेव्हा आपल्याला हवी तेव्हा आपण ती वापरू शकतो. हे बघा, त्या चटणीला मस्त उकळी आलेली आहे. हे बघा, चटणीचा कलर चेंज झालाय, थोडा डार्क झालाय, शायनिंग आलेली आहे. इथपर्यंत आपल्याला ती उकळून घ्यायची. म्हणजे उकळी आल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला ती उकळून घ्यायची. म्हणजे ही चटणी तुम्ही स्टोअर करून ठेवली तर ती अगदी वर्षभर ठेवली तरी ती चांगली राहते. आता ही चिंचेची चटणी सुद्धा तयार आहे. कोणत्याही चाट सोबत खाण्यासाठी किंवा पाणीपुरी सोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे. कोणत्याही चाट सोबत खाण्यासाठी किंवा पाणीपुरी सोबत खाण्यासाठी ही आपली पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंच गुळाची आंबट गोड तिखट अशी दोन्ही चटण्या तयार आहेत. पुदिन्याची चटणी आणि चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.